नमस्कार. सरोज नेने लिखित मनबोली ह्या पुस्तकातील एक ललित. केव्हा तरी निरोप घ्यावाच लागतो. केव्हा तरी निरोप घ्यावाच लागतो. स्वीकारावी नवीन माणसं अन मार्ग. बोलायचं असूनही बोलता येत नाही, तेव्हा मौनच सांगून जातं शब्दांपलीकडलं. शब्दांपलीकडलं नाही, अलीकडलं. आठवांच्या कितीतरी दिवस रात्री, संध्याकाळी घरट्याकडे परत येणारी पाखरं, कातर वेळची अस्पर्शित भाषा, एकमेकांसाठी राखून ठेवलेली रिकामी जागा, तशीच वाट बघत राहिली. पुस्तकातील जाळीदार पिंपळपान, दुसऱ्यांनी वाचावी म्हणून खूण, स्वरगंगेच्या काठावरची भुपाळी, वेळेचं भान न राहता केलेला प्रवास, आवडती कॉफी प्यायची राहूनच जाते. एकमेकांच्या प्रत्येक आवडीनिवडी, निरर्थक केलेली बडबड अर्थपूर्ण असते. काहीतरी बोलायचं असतं, ते कधीच बोललं नाही तरी कळतं मनातलं. एका छत्रीतून पावसात चालताना दोघातलं अंतर कायम जपत. दुसऱ्या नजरांची किती भीती, निमित्ताशिवाय भेट नाही. पत्रास कारण की, का कारणाशिवाय लिहायचं नाही. आणि बोलण्यावरही अलिखित बंधन. स्वभाव पूर्ण भिन्न, तरी फरक नाही पडला. कुठलाही डे साजरा करण्याची कधीच गरज नाही पडली. ना मुद्दाम गिफ्ट, ठरवून भेटलो नाही आणि भेटलो नाही म्हणून उगाचच तर्कवितर्क. नात्यांचं लेबल नव्हतं तरी कुठलं नातं हा प्रश्न पडत राहिला. पुढं काय माहिती होतं, तरी कटाक्षानं दूर ठेवलं त्या प्रश्नाला. हे किती दिवस सर्व काळावर सोडून दिलं तरी मध्येच तो प्रश्न अडवायचाच. त्याला टाळून ब्लिस ऑफ सोलिट्यूडमध्ये रमलेही दे फ्लॅश अपॉन द इनवर्ड आय सुखावलो. शेवटी ती वेळ आली तरी ती सावली कुरवाळत राहिलो. परत परत देहाचा भाग झालेली.